नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्यभट्ट अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती या ठिकाणी शिपाई आणि लिपिक या पदासाठी लागणारे या ठिकाणी आपण अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न पहा, येणाऱ्या परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा या ठिकाणी काय विचारला आहे, बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी कोणती नदी उगम पावते. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, बघा बैतूल मध्य प्रदेश या ठिकाणी तापी नदी उगम पावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, मोडक सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे. बघा मोडक सागर हे धरण कोठं आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील. मोडक सागर बघा हे धरण वैतरणा नदीवरचं या ठिकाणी धरण आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती. बघा संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती. बघा मागील परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर सन 1945 या वर्षी संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना झाली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारला आहे, ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार असणारा वायू कोणता असतो. बघा ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय असतो, जागतिक तापमान वाढ. तर जागतिक तापमान वाढीसाठी कोणता वायू या ठिकाणी कारणीभूत असतो, तर याचे योग्य उत्तर काय असेल, ग्लोबल वॉर्मिंगला कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू या ठिकाणी जबाबदार असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमाप वापरतात. बघा ओझोनचा थर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते परिमाप वापरतात, तर याचे योग्य उत्तर काय असेल, डॉप्सन, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 6 बघा काय विचारला, आयफेल टावर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे. बघा आयफेल टावर कोणत्या देशामध्ये आहे, जर्मनी, अमेरिका, इजिप्त आणि फ्रान्स. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. आयफेल टावर बघा फ्रान्स या देशामध्ये आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचार, जगाचे छप्पर असे खालीलपैकी कोणत्या पठाराला म्हणतात. बघा याचे योग्य उत्तर काय असेल, बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तिबेटचे पठार, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरतीसाठी या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे. बघा लिपिक आणि शिपाई या पदासाठी हे पुस्तक या ठिकाणी महत्त्वपूर्ण असणार आहे. बघा पुस्तकाचं नाव पहा, मुंबई उच्च न्यायालय. बघा मुंबई उच्च न्यायालय 70 प्रश्नपत्रिका संच, म्हणजे 2018 पासून ते 2026 पर्यंत जेवढे या ठिकाणी पेपर झाले असतील विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचा समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. या पुस्तकामध्ये एकूण 70 प्रश्नपत्रिका समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजे 3700 प्लस या ठिकाणी प्रश्न या पुस्तकामध्ये असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शिपाई आणि लिपिक या पदासाठी हे पुस्तक या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. लेखन व संकलन पहा विद्यार्थी मित्रांनो, विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी या पुस्तकाचे लेखन व संकलन केलेलं आहे. हे पुस्तक स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांच्या या ठिकाणी हे एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला हे पुस्तक महत्त्वपूर्ण पुस्तक घ्यायचं असेल तर ऑनलाईन पण या ठिकाणी तुम्ही हे पुस्तक घेऊ शकता आणि आपल्या जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पण या ठिकाणी पुस्तक हे मिळून जाईल. विषय क्रमांक पुढचा पाहूयात, कालबेलिया. कालबेलिया हे भारतामधलं लोकनृत्य कोणत्या राज्यासंबंधित या ठिकाणी लोकनृत्य आहे, कालबेलिया. याचे योग्य उत्तर काय असेल, तर विद्यार्थी मित्रांनो कालबेलिया हे राजस्थान या राज्यासंबंधित लोकनृत्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलंय, भारताची सुवर्ण कन्या. भारताची सुवर्ण कन्या म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते. याचे योग्य उत्तर काय असेल, भारताची सुवर्ण कन्या आपण कोणाला म्हणतो, पी.टी. उषा यांना म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 10 या ठिकाणी काय विचारलाय, सूर्यकुलातील तारा. सूर्यकुळामधला तारा असे खालीलपैकी कोणत्या ग्रहाला म्हणतात. याचे योग्य उत्तर काय असेल, तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील, शुक्र. या आपण ताऱ्याला आपण काय म्हणतो, सूर्यकुलातील तारा असे म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, सूर्यमालेमधील निळ्या रंगाचा ग्रह कोणता असतो.
बघा सूर्यमालेमध्ये निळ्या रंगाचा ग्रह कोणता असेल? बघा पृथ्वी हा ग्रह काय आहे? निळ्या रंगाचा ग्रह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे कोणत्या महासागराचे भाग आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा अरबी समुद्र व बंगालचा उपसागर विद्यार्थी मित्रांनो हे हिंदी महासागराचे भाग आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? बालक दिन. बघा बालक दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बालक दिन केव्हा असतो? 14 नोव्हेंबर बघा या दिवशी बालक दिन असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलाय? भारताचं राष्ट्रगीत सर्वात प्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारताचं राष्ट्रगीत जन गण मन सर्वात प्रथम कोणत्या वर्षी गायण्यात आले होते? योग्य उत्तर काय असेल? सन 1911 मध्ये सर्वात पहिल्यांदा राष्ट्रगीत गायण्यात आले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात लोकसंख्येने. बघा लोकसंख्येने सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. लोकसंख्येने सर्वात लहान संघराज्य प्रदेश कोणता असेल? लक्षद्वीप. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा या ठिकाणी काय? अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी कोणत्या नदीचा उगम होतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? अमरकंटक बघा मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदीचा उगम होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. उलर. बघा उलर हे भारतामधलं बघा महत्त्वपूर्ण एक सरोवर आहे. कोणत्या राज्यामध्ये असेल? बघा दाल आणि उलर बघा ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली सरोवरे आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? रणथंबोर. रणथंबोर बघा हे वाघासाठी बघा प्रसिद्ध असलेलं अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? रणथंबोर बघा हे वाघासाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य राजस्थान राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहू. विजयवाडा बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? विजयवाडा हे शहर नदी कोणती आहे? कृष्णा नदी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे मुंबई उच्च न्यायालय भरती बघा शिपाई आणि बघा लिपिक पदासाठी बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा ही महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारला? तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा तागाच्या उत्पादनामध्ये बघा पश्चिम बंगाल या राज्याचा पहिला क्रमांक लागतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा या ठिकाणी काय विचारलाय? कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध असलेले राणीगंज हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा राणीगंज बघा हे ठिकाण काय आहे? कोळशाच्या बघा खाणीसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? राणीगंज बघा हे ठिकाण पश्चिम बंगाल राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा या ठिकाणी काय विचारलाय? माउंट अब्बू बघा हे थंड हवेचं ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. माउंट अब्बू बघा हे थंड हवेचं ठिकाण राजस्थान राज्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 या ठिकाणी बघा काय? सर्वात कमी पावसाचा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? सर्वात कमी पावसाचा जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर घ्यायला पाहिजे सोलापूर बघा जिल्हा सर्वात कमी पावसाचा जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. हरिश्चंद्रगड बघा हे महाराष्ट्र राज्यामधील बघा महत्त्वपूर्ण एक शिखर आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? हरिश्चंद्रगड बघा हे महत्त्वपूर्ण शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये असेल? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील. हरिश्चंद्रगड बघा हे शिखर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. भाटघर बघा भाटघर हा काय आहे? जलविद्युत निर्मिती बघा प्रकल्प आहे. कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे?
बघा भाटगर हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र पठारावरची दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग कोणती आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले दक्षिणेकडील सर्वात मोठी पर्वतरांग कोणती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा महाराष्ट्र पठारावरची दक्षिणेकडची सर्वात मोठी पर्वतरांग म्हणजे कोणती असेल? शंभू महादेव डोंगर रांग आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचारला आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 29 बघा पाहूयात. इंडियन नॅशनल आर्मी बघा यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? इंडियन नॅशनल आर्मी बघा यांची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSCचं बघा मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. नीती आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? बघा विद्यार्थी मित्रांनो पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? तृतीय रत्न. बघा तृतीय रत्न बघा हे मराठी नाटक खालीलपैकी कोणी लिहिले? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? तृतीय रत्न बघा हे नाटक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? राजर्षी शाहू महाराजांनी बघा कोल्हापूर येथे अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या बघा वसतिगृहाचे नाव खालीलपैकी काय होते? बघा राजर्षी शाहू महाराजांनी बघा कोल्हापूर या ठिकाणी अस्पृश्य बघा मुलांसाठी बघा एक वसतिगृह सुरू केलं होतं. त्या वसतिगृहाचं बघा नाव खालीलपैकी काय होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? मिस क्लार्क वसतिगृह. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? महर्षी कर्वे हे पुणे येथील खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते? बघा महर्षी कर्वे विचारले पुणे येथील खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? फर्ग्युसन बघा महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा पाहूयात. लोकमान्य टिळकांनी बघा गीता रहस्य हा ग्रंथ त्यांनी लिहिला होता. बघा गीता रहस्य हा ग्रंथ कोणी लिहिला? लोकमान्य टिळकांनी बघा हा ग्रंथ लिहिला होता. कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? मंडालेच्या बघा तुरुंगामध्ये असताना हा ग्रंथ लिहिला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय? डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? बघा मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणाचं आहे? तर हे गोग आगरकरांचं या ठिकाणी पुस्तक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. शोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या कोणत्या नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? शोक, झास्कर आणि गिलगिट या नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील. सिंधू नदीच्या या ठिकाणी उपनद्या आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणतं आहे? बघा तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कोणतं असेल? आंध्र प्रदेश बघा हे राज्य तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात. जम्मू काश्मीर या राज्यामधील सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा सलाल हा प्रकल्प कोणता आहे? जम्मू काश्मीर या राज्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? तर विद्यार्थी मित्रांनो सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प चिनाब या नदीवरचा प्रकल्प आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय? भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारं राज्य कोणतं असेल? भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त तांब्याचं उत्पादन केले जाते? तांबे. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. झारखंड बघा या राज्यामध्ये सर्वाधिक तांब्याचं उत्पादन हे केले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह कोणतं आहे? राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह कोणतं असेल? तर विधान परिषद. बघा विधान परिषद बघा हे राज्य विधिमंडळाचं वरिष्ठ सभागृह आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचार? जलमनी.
बघा जलमनी बघा ही योजना खालीलपैकी कशा संबंधीची या ठिकाणी योजना आहे? जलमनी योजना. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, याचे योग्य उत्तर काय असेल? विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी शुद्ध पुरवणे. बघा जलमनी ही योजना आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? अकोला ही पाणबुडी भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? अकोला बघा ही पाणबुडी आहे, भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? अकोला ही पाणबुडी. तर याचे योग्य उत्तर काय असेल? अकोला बघा ही पाणबुडी भारताने रशिया या देशाकडून घेतली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय आहे? सेज. सेज या ठिकाणी योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता असेल? सेज. सेज म्हणजे काय असतो? स्पेशल इकॉनॉमिक झोन, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक कोणी लिहिलं होतं? विजय तेंडुलकर बघा यांचं या ठिकाणी नाटक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो? मद्यपानामुळे कशाचा अभाव निर्माण होतो? तर याचे योग्य उत्तर काय असेल? नायसिनचा या ठिकाणी अभाव हा निर्माण होतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्र राज्यामध्ये काय म्हणतात? बघा मान्सूनपूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात? आपण त्यांना काय म्हणतो? आम्रसरी असे म्हणतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? कोकण किनारपट्टीवर कोणत्या प्रकारची मृदा आढळते? बघा या ठिकाणी तांबडी मृदा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, चहाच्या उत्पादनामध्ये भारतात जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? चहाच्या उत्पादनामध्ये बघा चहाच्या उत्पादनामध्ये बघा भारतात जगामध्ये 2रा क्रमांक लागतो. पहिला क्रमांक चीनचा लागतो, 2रा क्रमांक आपला लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरी नदीची उपनदी नाही? बघा कोणती नाही? वर्धा आहे, वैनगंगा आहे, इंद्रावती आहे, म्हणजे तेरेखोल बघा ही नदी गोदावरी नदीची उपनदी नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पाहूयात, कोकणामध्ये बघा सर्वात जास्त लांबीची नदी कोणती नदी आहे? कोकणामध्ये विचारले सर्वात जास्त लांबीची नदी कोणती असेल? बघा उल्हास ही नदी काय आहे? कोकणामधली सर्वात जास्त लांबीची नदी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताची पहिली महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण आहे? योग्य उत्तर काय असेल? प्रतिभाताई पाटील बघा भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? भारतामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा असेच बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे बघा 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा ही PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF पाठवले जातील. बघायचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.